लोकशाही बांधकाम कामगार संघटना व इतर कामगार संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शंकर बैलुमे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर पूनम गेट येथे एक दिवसीय आंदोलन करण्यात आले। जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी नोंदणीसाठी अर्ज करून अनेक महिने उलटूनही अर्ज मंजूर होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे हजारो कामगार शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपासून वंचित राहत असून त्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे। कामगाराच्या प्रलंबित अर्जाचा तातडीने निपटारा करून नोंदणी प्रक्रिया गतीने पूर्ण करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे, अशी माहिती आंदोलनकर्ते शंकर बैलुमे संघटनेचे अध्यक्ष यांनी दिली। प्रथमतः सर्व महापुरुषांना अभिवादन। मी शंकर मधुकर बैलुमे, माझी लोकशाही बांधकाम कामगार व इतर कामगार संघटना आहे। मी त्याचा संस्थापक अध्यक्ष आहे महाराष्ट्र। तर या ठिकाणी आम्ही सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन यासाठी करतोय, कारण बांधकाम कामगार क्षेत्रातले जेवढे पण बांधकाम कामगार आहेत तर त्यांना आजपर्यंत सर्व अर्ज पेंडिंग आहेत। जसं बांधकाम कामगाराचा अर्ज नोंदणी केल्याच्या नंतर तो पेंडिंग, स्कॉलरशिपचा अर्ज भरला तो पेंडिंग, माहिताचा अर्ज भरला तो पेंडिंग, तर सगळं पेंडिंग आहे। आणि मधल्या काळात काही कामगारांवरती आणि काही अधिकाऱ्यांवरती कारवाया झाल्यामुळे इतर अधिकारी काम करायला तयार नाहीत, कारण त्यांना वाटतं आमच्यावर पण केसेस, पण त्यांनी काही जे ओरिजिनल कामगार आहेत त्यांच्यावर अन्याय होतोय मला असं वाटतं। कारण आज करमाळा असेल, त्याच्यानंतरनं सोलापूर शहर असेल, तर या ठिकाणी बऱ्याच मोहोळ आहे, अशा बऱ्याच तालुक्यामध्ये सगळ्या अख्खा जिल्हा पेंडिंग असल्यामुळं कामगार आहे ना, कामगाराचा रोष वाढतोय। कालच बघितलं तुम्ही, कामगारांचं आंदोलन झालं, त्याच्यामध्ये कामगार मंत्र्याचा पोस्टर फाडले गेले। आता बघा 3 तारखेला पण आमचं लोकशाहीच्या वतीने नगर जिल्ह्यात आंदोलन आहे, तिथं आम्ही कामगार मंत्र्याचा पुतळ्याचं दहन करणार आहे। का तर कामगारांच्या आहेत ना जाचक अटी टाकून कामगारांचे फॉर्म रद्द केले जातात। कामगारांचे कधी भांड्याचे फॉर्म ऑनलाईन करायचे म्हणलं तर नवीन सिस्टीम येते, कधी भांड्याचे फॉर्म असतील तर त्याची ऑनलाईन सिस्टीम येते। त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो प्रशिक्षण कामगारांचं होत नाही। अशा हजारो प्रॉब्लेम तयार करून ठेवलेत, जसे नवीन कामगार मंत्री आलेत ते। तुमचे मागण्या नाही मान्य झाल्या तर काय दिशा पाऊल असेल? आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही कामगार मंत्र्याचा पुतळ्याचं दहन करणार आहे। या आंदोलनात सचिन दोशी, निशार शेख, राहुल अरसूळ, कांतीलाल भिसे, अशोक डाडर, कृष्णा साळवे, स्वप्नील जाधव, रमेश लोंढे या आंदोलनात आदी उपस्थित होते। कामगारांच्या प्रलंबित नोंदणीचा प्रश्न तातडीने सोडवावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा लोकशाही बांधकाम कामगार संघटनेने दिला आहे।